इथं बघतोय पळस फुलला आहे आणि पळस इतका छान फुलला आहे. पळस हे पक्ष्यांसाठी ज्यूस बार आहे, लक्षात ठेवा. या पळसाच्या प्रत्येक फुलामध्ये इथं ज्यूस असतो. ते फोडतात, तो ज्यूस घेतात, ज्यूस अर्थात मकरंद. आणि हा मकरंद प्रत्येकाला आवडतो. तो मकरंद पिण्यासाठी, हे बघा हा चिकट मकरंद आहे, आणि हा मकरंद पिण्यासाठी सगळे पक्षी, मधमाशा हे सगळे याच्यावरती गर्दी करतात. आणि खूप मोठ्या प्रमाणात वन्यजीवांसाठी वरदान असलेले हे झाड आहे. ह्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. याचं कारण हे मधमाशा, मुंग्यांपासून ते इथल्या भेकरांपर्यंत सगळ्यांना अन्न पुरवण्याचं काम करते. आपण खाली सफरंजी पाहतोय फुलांची, ती सुद्धा अनेक प्रकारचे सस्तन प्राणी येऊन ते खात राहतात. त्याच्यामुळे पळस हा बहुगुणी आहे. पळस, पांगारा, काटेसावर ही झाडं मोठ्या प्रमाणात लावली तर ही सगळी सुंदर नवलाई आपल्या प्रत्येक शहरात बघायला मिळेल. हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. पळसाची लागवड झालीच पाहिजे. रान पेटल्यासारखं वाटलंच पाहिजे. धन्यवाद.